श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. बहुतेक स्वामी प्रश्नांना 90% स्वामी भक्तांना हा प्रश्न पडतो की स्वामी सेवा आणि मांसाहार, स्वामी सेवा करताना मांसाहार करावा की नाही करावा. तर स्वामी जेव्हा मानवी देह धारण करून अक्कलकोटमध्ये लीला करत होते तेव्हा स्वामी नेहमी त्यांच्या भक्तांना म्हणायचे की जेव्हा आपण कोणतीही सेवा करतो तेव्हा आपला आहार हा शुद्ध असावा, कारण शुद्ध आहाराने केलेली सेवा ही सात्विक आणि भावनिकही आपलं मन शांत ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळं मांसाहार हा न करता जर आपण सात्विक अन्न घेऊन काही दिवस सेवा केली तर आपल्याला स्वतःला त्याचा, आपल्या मनाला आणि भावनेला दोन्ही गोष्टींना त्याचा परिणाम आपल्याला स्वतः दिसून येतो. कारण ज्या वेळेला माणसाचं मन हे शुद्ध असतं, आचारविचार शुद्ध असत्या, त्यावेळेस केलेली सेवा ही भगवंताजवळ खूप लवकर पोहोचते. तर आपणच मांसाहार करूच नाही का, किंवा मग मांसाहार केल्यानंतर स्वामी सेवा करूच नाही का, तर असं काही नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वामी सेवेत येतात, महाराजांना खरोखर तुमचं मानत्या, त्यावेळेला स्वामी आपोआपच तुमचं मांसाहाराकडून म्हणजे खाण्याचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि तुमची सात्विक बुद्धी ही वाढत जाते. त्यामुळं तुम्ही ऑटोमॅटिक मांसाहारापासून लांब राहता. तर कोणत्या प्राण्याची हत्या करून ते आपण खाणं हे पण चांगलं नसतं, कारण तोही एक जीव असतो आणि या भूतलावर प्रत्येक माणसाला प्रत्येक पशु प्राण्याला, पक्ष्याला जगण्याचा अधिकार आहे. कारण देवाने प्रत्येकाला त्याचं जीवन दिलेलं आहे. आपण कुणाचंही जीवन हिसकू शकत नाही. त्यामुळं मांसाहार करून स्वामी सेवा करावी की नाही करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एकच सांगते, ज्याचं अंतःकरण खरोखर स्वामीमय झालेलं आहे किंवा ज्याला खरोखर स्वामी नामाची ओढ आहे, त्याचा मांसाहाराकडला ओढ स्वामी आपोआप स्वामी सेवेत आल्यानंतर कमी करतात. तेव्हा तुम्हालासुद्धा अनुभव जर घ्यायचा असेल तर काही दिवस, एक 8-15 दिवस तुम्ही स्किप करा मांसाहार आणि स्वामी सेवा करत राहा. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःच त्याचा अनुभव येईल की आपण स्वामी सेवा करत आहोत, त्यामुळं आपल्यात काय काय पॉझिटिव्ह बदल होत आहेत, आपल्या घरातलं वातावरण किती सात्विक होतं आहे, किंवा आपल्या आजूबाजूची परिस्थिती कशी बदलती आहे, त्यावरूनच आपल्याला कळतं की आपण काय करावं काय नाही करू. तर मी स्वतः असं सांगेल की सात्विक असल्यानंतर जी भावना, जे अंतरंगातले तरंग आपल्या शरीरात तयार होतात, त्या तरंगाने आपण देवाशी प्रत्यय साधू शकतो. त्याच्यामुळे शक्यतो सात्विक आहार करूनच स्वामी सेवा करावी. ज्यांच्या घरात अगदीच मांसाहार डेली किंवा दिवसाआड असतो त्या स्त्रियांना खूप हा प्रश्न पडतो की आम्ही स्वामी सेवा करावी की नाही करावी. तर तसं काही नाही आहे, कारण तुम्ही स्वतः ते खात नाही आहे आणि जरी दुसरे खात असले तर मग आपण सेवा करायची नाही का. तर तसं काही नाही आहे, कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहे. ते फक्त आपल्या घरातला वास किंवा पदार्थाचा वास आल्यानंतर ते रुष्ट होतील किंवा काय होतील असं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही किंतु परंतु न ठेवता प्रत्येक माणसाला स्वामी सेवा करण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळं आपण स्वामी सेवा करीत राहणे, स्वामी सेवा जशी जशी आपली वाढत जाईल, स्वामींवर आपली भक्ती वाढत जाईल, तसं तसं आपल्या घरातलं वातावरण हे सात्विक होत जाईल. आणि माझा विश्वास आहे की त्याने तुमच्या घरातलं वातावरण नक्की बदलेल. तर कोणी स्वामी सेवा कोणाच्या घरात करत असेल, त्यांना इच्छा असेल आम्ही स्वामी सेवा करावी, तर काही हरकत नाही आहे. आपण सेवा करीत राहा. ऑटोमॅटिक आपल्या भावनांमध्ये, घरातल्या परिस्थितीमध्ये असे काही बदल महाराज घडून आणत्या की ऑटोमॅटिकच ती गोष्ट कमी होते. तर काही हरकत नाही मांसाहार करीत असले तरी पण एक माणूस म्हणून आपण शुद्ध आणि सात्विक विचार ठेवून स्वामी सेवा केली तर कदाचित आपली सेवा महाराजांपर्यंत लवकर पोहोचेल. आणि तुम्हाला जर माझे विचार आवडले असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवीन नवीन माहिती व्हिडिओ तुम्हाला जर हवे असेल, वाचन हवे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर एखाद्या विषयाची माहिती हवी असेल तर. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा दिवस हा स्वामीमय जाओ. स्वामी आपल्या सर्वांच्या पाठीशी उभे असोत ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.